सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणारा कुंभमेळा हा नाशिकसह महाराष्ट्राचे ब्रँडिंग करण्याची मोठी संधी आहे। यामुळे आध्यात्मिक, धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाला चालना मिळून रोजगाराची संधी वाढणार आहे। याबरोबरच महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यास मदत होणार आहे। या पार्श्वभूमीवर प्रत्येक विभागाने सिंहस्थ कुंभ पर्व यशस्वी होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, कुंभमेळ्यानिमित्त सुरू झालेल्या विकास कामांना गती द्यावी, असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी दिले। आज दिनांक 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते। यावेळी नगर विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव गोविंदराज, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, गृह विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, विशेष विभागीय आयुक्त तथा नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण गेडा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक भुसावळ पुनीत अग्रवाल, नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आदी उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।